Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So finally, आज नायसाचा graduation day आहे. From K2, she'll be going to grade 1. So super excited आहे for the graduation program. Yes, सगळं काय रचनाने आवडलं आहे. टिफिन जेवण सगळं काय रेडी केलं आहे, नाश्ता रेडी केला आहे आणि आज आम्ही लवकर चाललो आहे. सो नायसा इज ऑल सेट. सो लेट्स गो. 8ला मला पोचायचं आहे. चलो इट्स 8ला 5 मिनिटे. सो फायनली आम्ही निघालो आहोत. नायसाला पहिलं मी आता ड्रॉप करतो आणि मग नंतर 45 मिनिट्स नंतर आम्ही एंटर होऊ स्कूलमध्ये. सो दोघांची सुद्धा प्रॅक्टिस झाली आहे स्पीचची आणि 2 म्हणतात म्हणजे नायसाचा पण तो इश्यू आहे की मी समोर दिसली की गडबडते. तिला असं वाटतं आई आता ओरडेल, पण मी का ओरडू. सनी मला आता वाटतो तू समोर आली की मला विसरायला होतं. म्हणजे अरे मी काय केलं, मी तर विचारी काय नाही बोलत, काय करत नाही, फक्त ऐकते तरी असं म्हणतात. एनिवेज चला लेट्स गो. जे काही होईल ते तुम्हाला समजेलच आजच्या ब्लॉगमध्ये. यू पीपल स्टे ट्यून्ड. So finally we are back. गेलो. And what a moment. आम्ही What गेलो. a function. मला बोलू दे. माझे इमोशन्स नंतर कायम होऊन जातात. म्हणजे ते एकदम असं येतं ना तेव्हा मला असं बोलायचं असतं. सो आणि जेवढं बोलायचं होतं सनीने सगळं स्कूलमध्ये बोलून टाकलंय ऑन माय बिहाफ. सनीने सगळं तिकडे गेलेलं आहे. मस्त आमचं वेलकम केलं. हे बघा असं छानसं वेलकम केलं सगळं. म्हणजे यांच्या स्कूलमध्ये जेवढं आपण वेस्टर्नला जेवढं आपण आता जसं स्कूल्स बघतो वेस्टर्नकडे जास्त वळत आहेत, पण ह्याच्याकडे उलट आहे. ट्रेडिशन्स पहिले फॉलो करतात. दे नेव्हर से गुड मॉर्निंग किंवा असं. दे ऑलवेज ग्रीट अस नमस्कार. आणि सगळे मुलांना पण तसं एवढं छान अरेंज केलेलं ना, म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. अमेझिंग. ईच अँड एव्हरी किड वॉज शायनिंग ओव्हर देअर. म्हणजे प्रत्येक मुलाचा जो स्पीच अमेझिंग. मी तेच बॅक ऑफ माइंड विचार करत होती, आमच्या वेळेस हे अजिबात नव्हतं. म्हणजे आपल्या वेळेस नव्हतंच हे सगळं काही. ते त्या मुलाच्या स्पीचमध्ये त्यांची पूर्ण जर्नी होती. पहिले जेव्हा त्यांना इंट्रोड्यूस केलं गेलं तेव्हा टीचरनी काही गोष्टी सांगितल्या त्यांच्याबद्दल. त्याच्यानंतर मुलांच्या स्पीचमधनं त्यांची जर्नी दिसून आली, त्यांचे क्वालिटीज, त्यांचं ते. आणि तिथे ॲक्च्युली बघायला हवं होतं ईच अँड एव्हरी किड इज डिफरंट. ईच अँड एव्हरी किड इज स्पेशल इन सम ऑफ द अदर थिंग. त्यांची टीचर पण तेच म्हटली, आता ते मोठे होत आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतायत आपली आणि ते पडणार, ते फेल होणार, बट आपल्याला त्यांना सपोर्ट करायचंय. आपल्याला त्यांना कोणत्या गोष्टीसाठी फोर्स नाही करायचंय, कोणत्या गोष्टीसाठी पुश नाही करायचंय. वी जस्ट लाईक एक सपोर्ट सिस्टम म्हणून आपण त्यांच्या आयुष्यात असणार आहोत, जे मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलंय. आणि ट्रस्ट मी त्यांची प्रिन्सिपल एवढी अमेझिंग आहे ना, एवढी अमेझिंग. तिच्याकडे बघून आम्ही जास्त मोटिवेट होतो पॅरेंट्स. आणि वेगळ्याच लेवलचं एन्थुझियाझम आहे. आणि ज्या प्रकारे ती मोटिवेट करते, ज्या प्रकारे ती पॉझिटिव्ह, म्हणजे ज्या प्रकारे ते एकदम पॉझिटिव्ह सगळं वर्ड्स म्हणतात ना, की आपल्याला पण एक हिंमत होते की हां मला पण भीती वाटते. कारण नायसा ग्रेड 1 म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेली आणि शेवटी अभ्यास सगळंच वाढणार आहे. पण ज्या प्रकारे ते ॲश्युरन्स देत होते ना, म्हणजे आम्ही आहोत, आम्ही असणार आहोत, तुम्ही असणार आहेत आणि आपण आपल्या मुलांना पुढे घेऊन जाऊ. शी नेव्हर से की इट्स युअर किड. ती नेहमी म्हणते माय किड्स. आणि आम्हाला त्यांनी हे पण सांगितलं की आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट विथ माय किड्स. जे पण घाबरायचंय किंवा जे पण आहे ते तुम्हाला गरज आहे. तुम्ही पॅरेंट्स बी रेडी फॉर दॅट. सो ज्या प्रकारे एवढ्या काय म्हणतात ते, कसं सांगू, असं ठामपणे म्हणत होते ना, अमेझिंग होतं. पूर्ण सगळं छान होतं ह्यांचं. राईट फ्रॉम डान्स, मग ज्या प्रकारे ते आले, त्यांनी स्पीच दिलं, मग प्रत्येक पॅरेंटला स्टेजवर बोलवण्यात आलं. मग तिथे म्हणजे फक्त मुलंच नाही पण पॅरेंट्सला पण, त्यांच्या क्लास टीचरला पण
त्याचप्रमाणे तेवढंच रिस्पेक्ट दिलं. आणि मग नंतर जे सरप्राईज होतं ते होतं सनी बरोबर डान्स. नायसाचा सनी बरोबर डान्स झाला. म्हणजे प्रत्येक जी डॉटर आहे तिने मेन म्हणजे त्यांच्या फादर बरोबर डान्स केला आणि जे बॉईज होते त्यांनी त्यांच्या मदर बरोबर डान्स केला. सो काही काही मोमेंट्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू, जास्त नाही शेअर करू शकत, बट खूप 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 छान झाली सेरेमनी. आणि मग लास्टला ते असं त्यांनी बनवलेलं की K2 मधनं येत आहेत लाईक बाहेर आणि ग्रेड 1 मध्ये एंटर होतीये त्यांनी. सो तो एक इमोशनल मोमेंट होता. आणि सर्वात जास्त इमोशनल मोमेंट असा आला जेव्हा त्यांच्या क्लास टीचरला स्पीच द्यायचं होतं आणि हिची क्लास टीचर एवढी रडायला लागली ना. हा, कारण ती एवढं अटॅचमेंट झालेलं ना. दे ऑलवेज कॉल दे मदर टीचर. म्हणजे त्यांनी पण तेवढेच एफर्ट्स घेतलेले आहेत. मी जसं कालच्या ब्लॉग मध्ये बोलली की ऍक्च्युली त्यांचे सर्वात जास्त एफर्ट्स आहेत ह्या लोकांना असं घडवणं. कारण आम्ही नायसाचं बघितलं एक ग्रोथ आणि आम्ही ऍक्च्युली ठामपणे म्हणू शकतो की नायसाच्या ह्याच्यात खूप ग्रोथ आहे. नायसाने आम्हाला खूप प्राऊड फील केलंय. ऑफकोर्स पुढे अजून खूप येणार आहे, पण तेच की आम्ही तिच्यावर नेहमी असणार आहोत. आम्ही कोणत्या गोष्टीसाठी फोर्स नाही करणार आहोत, आम्ही सपोर्ट सिस्टम म्हणून असणार आहोत. सो जेव्हा ती रडली, ईच अँड एव्हरी पर्सन वॉज क्राईंग, म्हणजे लिटरली. आणि ते तर लास्ट मोमेंट पर्यंत रडत होती. मला पण एकदम वाईट वाटत होतं. मी तिला तेच म्हणून आली, आपल्या एका चाइल्ड साठी आपल्याला एवढे इमोशन्स अटॅच आहे. त्यांना ऑलमोस्ट 25 to 30 आणि कसं आहे असं 1 to 1 आहे ना. सिस्टमच त्यांची तशी आहे की प्रत्येक चाइल्ड बरोबर एवढं इन्व्हॉल्व्ह होतात. प्रत्येक ते जे स्पीच लिहिलेले ना ते त्यांच्या क्लास टीचरने लिहिलेले. म्हणजे तिला प्रत्येक चाइल्ड बद्दल माहिती आहे की कोण कसं आहे आणि त्याप्रमाणे तो स्पीच लिहिण्यात आलेला. सो ते एवढी अटॅचमेंट झालेली आहे आणि ती शेवटपर्यंत रडत होती. मी तिला तेच जाऊन सांगितलं की डोंट वरी, शी विल नॉट एट ऑल फॉरगेट यू. म्हणजे ह्यांचे ना एक मदर टीचर असते आणि एक तिला काय म्हणतात मदर टीचर आणि अजून एक असं त्यांना काय म्हणतात मला नाही आता आठवत, पण दोघी सुद्धा रडत होत्या. आणि आम्ही पण खूप सगळे इमोशनल झालो. अमेझिंग झालं, म्हणजे खूप खूप भारी वाटलं. आता आहे नायसाची पिकनिक, उद्या सुट्टी सगळे ट्रिप साठी. आणि एक आहे हे पूर्ण क्लासला ओळखतात, असं नाहीये की हा एक ग्रुप का तो ग्रुप, असं नाहीये. कारण आता कसं पुढे दरवर्षी हे शफल होतात, ह्यांच्या क्लासमेट्स वेगवेगळे येतात आणि आता तर नवीन ऍडमिशन्स येतील. तर आम्ही सगळे पॅरेंट्स तेच म्हणत होतो की आता आपल्याला पण थोडंसं वाईट वाटतंय की आता आपण म्हणजे कारण आपली मुलं आता त्यांचं तर एक बॉन्ड झालेला 1 वर्षाचा आणि अचानक आता त्यांचं चेंज होतील. पण ठीक आहे, तेच तर मेन असतं की तुम्ही नवीन लोकांबरोबर कसं जेलअप व्हाल. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन लोक शेलमध्ये न राहता, त्यांचं मेन मोटो तोच आहे की तुम्ही फक्त एवढ्याच ग्रुपसाठी नाही. जसं आता मला आपल्या स्कूलचं आपल्याला जर आठवत असेल तर आपला ग्रुप आपण, मला तर आठवत पण नाही आमच्या क्लासमध्ये अजून कोण मुलं होती. ह्यांचं तसं नाहीये. हिला नाही सगळं सगळे आठवतात, आधीच्या स्कूलचं पण आठवतात. सो तो एक जो बॉन्ड आहे ना, ते आता असं वेगवेगळं ते ज्या प्रकारे म्हणजे त्या प्रकारे ते असं क्रिएट करून देत आहेत. एनिवेज ओव्हरऑल एक्सपिरियन्स अमेझिंग होता. आम्ही खूप 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 एन्जॉय केलेलं आहे. खूप इमोशनल झालो, रडलो, हसलो. मला कारण ती रडत होती ना, मी रडली, म्हणजे आम्ही अजून जास्त. आणि ती एंड पर्यंत रडत होती. ठीक आहे, छान असं असणार होत. त्याच स्कूलमध्ये आहोत ऑफकोर्स, बट वी आर रिअली सो ग्लॅड की आम्ही जो डिसिजन घेतलेला टू चेंज स्विच, इट वॉज व्हेरी व्हेरी गुड डिसिजन. थोडा टफ होता बट वी टूक अ राईट डिसिजन. आणि कारण आमच्या डॉटरमध्ये जी ग्रोथ पाहिजे, जे इम्प्रूव्हमेंट आम्ही बघतोय, ते डेफिनेटली या स्कूल म्हणजे मधून आम्हाला दिसतंय. And the best एफर्ट्स खूप आहेत. आणि बेस्ट पार्ट म्हणजे की सगळं प्रॅक्टिकल वेने त्यांना समजवण्यात येत आहे. सोलार सिस्टम, वॉटर सायकल, काय काय माहिती आहे यांना, सगळं माहिती आहे, सगळं ऑलमोस्ट गोष्टी. आणि नायसरला तर हे पण माहिती फायर एक्सटिंग्विशर कसं वापरतात, म्हणजे सगळं त्यांना प्रॅक्टिकल वेने शिकवलं आहे. सो छान वाटलं ते. सो चला मग आता पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. आम्ही आता आलेलो घरी
आणि नाही सनीचं आता हॉस्पिटल सुद्धा आहे. सो थोड्या वेळ आम्हाला फक्त ड्रॉप करणार बाबा जाणार. नाही ड्रॉप नाही करणार आहेत बाबा तर थोडं वेळ थांबतील आणि मग नंतर निघणार आहे. जेवायचंय बाबांना, अजून आपण नाश्ता नाही केलाय सकाळपासून. हा मला भूक लागली हो चल रेडी आहे माझं जेवण. आणि हे बघ मध्ये काय काय रचना मावशी गप्पे Oh मारणार होता my आम्ही God. मिसेस पनवेल. आज बेस्ट म्हणून म्हटली एवढे 3 मिस कॉल कसे काही एवढे म्हणजे एवढं कसं भेटायचं चल ना आता बस ना. कुठे जाऊया अगं मी फुल कंटाळले. तुला आईस्क्रीम देते मी फक्त. ओ नवीन गाडी ओ ही काय अशी एक मला वाटलं काय ठोकलं का कोणी. अरे बस मला वाटलं गाडी ठोकली. हा मला वाटलं गाडी ठोकली काय कोणी. नवीन गाडी आणि मी माझ्या लक्षातच नाही ही पण येताय? वाईट नाही मी त्यांना म्हंटली नको मी पटकन येते म्हंटली. ओके बस झालं रे किती आता तुझ्यासाठी- तू बघून जा. गॉड सनरूफ ये त्या Moon मून roof. मधनं त्या मून रूफ मधनं फक्त आम्हीच दिसतो फिलहाल. चलो हॅपी Oh, बेस्टी डे तुला. व्हेरी नाईस येस विश यू द सेम हॅपी बेस्टी डे. काय आणलं गिफ्ट. मला तू सांगितलं ना असू दे. तुला काय खायचंय. काही नाही मी फुल एकदम पाणी खूप प्यायली आहे. सो आम्ही जिथे चालू केलं तिथेच हिला राऊंड मारण्यासाठी खास हिला गाडीत बसवलं आणि तिथेच गोल फिरून परत आलो. मी आता मूड मध्ये नाही आहे. तुमच्या ती दोघांना- बिचारी खूप काम करून आली आहे. हा, मी आज नाही आम्ही डिनरला नाही चाललो आता. हो, असंच टाइमपास करूया. हॅपी बेस्टी डे. आता आपण समोर बोल. लिपस्टिक नको लावू. छान मेकअप केला मी. हिला खायचं आईस्क्रीम. आम्ही फक्त आईस्क्रीम तू मी नाही. म्हणजे मी फक्त आईस्क्रीम हा तुलाच. कोणता फ्लेवर. म्हणून ते मला छानपैकी चल बसू तिथे जरा बसतो मी जेवणार. मी आय नेव्हर डू दिस. मी जिथे खाली तिकडचे ते गोष्टी पण डस्टबिन मध्ये टाकते आणि तुझ्या मी पण डस्टबिन मध्ये टाकते पण मला वाटलं बेस्ट गर्ली बेस्ट पिंकी घातली. पिंकेस रेड मॅचिंग झालं आपण थोडं ना त्याच शेडमध्ये असू. त्यात चवळी थोडीशी अशी कशी मूग मटकी मसूर ते काय ना आवडत तुला ते सगळं कौशकौतुक आवडतं आणि भाज्या काय आवडतात मग. ते पण वांदेत का बरोबर शोभते भावाला बहिणी. त्याला कोबी तरी आवडते. तुला आवडते का कोबी. बाई सेम म्हणजे आवडते म्हणजे मी खाऊ शकते कोबी Cauliflower? फ्लावर. हा म्हणजे खाऊ शकते आवडत नाही ढकलण्यासाठी करत का मटार बिटर मटर ओके ओके आवडतं तरी काय तुला. सगळं एकदम सेफ पण आहे. सेफ असो. मागला मला आवडतं ना तुला. मांगू ते मला आठवतंय तुझ्या घरी येऊन मांगा कशी भाजी केलेली. मी ना आधी म्हणजे मला ना जेवण बनवायला येत नाही छानपैकी तर ना मी माझ्या घरी पाहुणे खूप यायचे झाले की मला बोल. रचनाला फोन करून बघायची गेलं होतं की सगळं चॉकलेट फोडणी आपण नवीन फ्रेंड्स झालेलो ना तेव्हा. दोन किती गैरफायदा घेतला ना तुम्हाला. असू दे ग हक्काने बोलायचं. त्यानंतर तुम्हाला बोलवलंच नाही बनवायला. मग ती युट्यूबवर झाली मग आता टाइम नसतो तिच्याकडे माझ्या घरी येऊन जेवण काय बोलशील काय बोलते. माझ्यापेक्षा बिझी तू आहेस. मस्करी करतं आताही मला कधी गरज लागली आपलं आमचं एक सेम आहे
आपण ह्या वाढदिवसाला ऑन टाइम ते बेस्टीज सारखं .12 वगैरे फोन निर्लज्ज होते. वुमन्स डेला विश करणार नाही. किंवा हळदी असं- कुंकू मिस केलं. हळदी कुंकूला पण बरोबर विसरली. त्याच्यासाठी माफ नाही करणार नाही ते करतात. बाकी हे असं बेसिक जे आपण करतो ना मेसेजेस वगैरे पण माझं ते ते आमचं काहीच नसतं. माझं पण तेच- sweet आहे. आपण ते थोडं डोक्यात पण नाही ठेवत. माझं तेच म्हणणं अशी फ्रेंडशिप खूप खूप टिकते आणि जिथे एक्सपेक्टेशन्स नाहीयेत, ग्रजेस नाहीयेत आणि अशा खूप काही गोष्टी आहेत. काय नाही एक काय जास्तीत जास्त कॉल करून शिवाय देतो एक विसरून जातो. नाही हळदी कुंकवासाठी तर मी फक्त तुला माझ्या भावाची बायको म्हणून तुला माफ केली. लाट झाले निकडनं. माफ केली. मी जेवढी रडली आहे कशासाठी ती मी तुला बोलणार नाही म्हणत खोटारली हे तू मगाशी बोलायचं ना मग आणलं असतं. खोटार नाही मजा ऐकली ना गेल्या वेळेस आणलं मी तिला भेटली ना आमची पैसे हळदी कुंकू त्यात पण भागीदारी झाली तुझं माझ्या घरचे वाण आणले ते माझे म्हणले जाऊ दे तिला दे. नाही नाही तिला दिलं. ते आपण गेलेलो म्हणून त्याला बहिणीला पण सेम कर गाडी आणलं. असं त्यांचं चपाती आणि मग त्याचं काय झालं अगं मग आवडली ही काय येडी आहे रे अगं मग तू कोणी सांगितलं यायला तू बोलली नॅचरल माझ्यासाठी नॅचरलच लँडमार्क आहे ना. माझ्या डोक्यात नॅचरल अशी अप्सरच जायला पाहिजे. आपण अप्सरा जाऊ त्यांना नाही आवडणार. त्यांना बेल्जियम बाईट्स माझं पण माझं पण खूप तिकडचं का रडली म्हणजे तिचे आता स्टुडंट आता झालं ना ग आता हा प्री स्कूल संपला ना आणि ह्यांचं कसं आहे 1 to 1 आहे ना प्रत्येक स्टुडंट बरोबर तर ते एका आईसारखंच त्यांना ट्रीट करतात आणि अचानक ते मदर टीचर म्हणतात मदर टीचर म्हणतात ते. आणि अचानक असं एक पूर्ण एवढं वर्ष त्यांनी घालवलं मुलांबरोबर आणि पुन्हा लग्नानंतर दुसरी येते रडत होती तिला फोटो काढायला बोलून तर तोपर्यंत रडत होती एवढं वाईट वाटत पण तिच्यासाठी पूर्ण सगळे रडले. सगळे रडले पण सगळे पॅरेंट्स एकदम इमोशनल झाले आमच्यासाठी इमोशनल होतं नाही सगळं व्हायचंच नाहीये बोलते मला K2 मध्येच राहायचंय मला ग्रेड 1 मध्ये नाही जायचंय नवीन टीचर येणार आणि फ्रेंड्स नवीन ना आता तसं शफलवाला आहे ना सिस्टम स्टँडर्ड चेंज सॉरी डिव्हिजन चेंज होते. एव्हरी इयर सगळं शफल होतात कैशकतिकचं यावर्षी चेंज केलेलं. एकाला दुसऱ्या डिव्हिजन मी मेल टाकलं फोन केले नाही युजली आता हे आताचे जे स्कूल्स आहेत ना तिथे कंपल्सरी ट्विन्सला वेगळं ठेवतात कारण नाही तर मग त्यांचा कम्फर्ट असतो ना ट्विन्स एकत्र असतं म्हणजे त्यांचा कम्फर्ट मध्ये दुसऱ्यांबरोबर फ्रेंडशिप नाही करत वेगळे सेट सगळं पण मी आता वेगळं आहे? सेम आहे जातं. मी रिक्वेस्ट केली पुढे मागे? तू पुढे म्हणजे त्यांचा रोल नंबर नाही बोर्ड एक्झाम मध्ये तर त्यांचं दोघांचं रोल नंबर मध्ये खूप डिफरन्स आहे. हा KA तो KR आहे ना डिफरन्स आहे. 8th स्टँडर्ड बोर्ड असतात बोर्ड एक्झाम दिली आहेत त्यांनी चलो निघूया तुम्हाला पण जायचं असेल. फायनली द डे कम्स टू एन एंड. कसा होता दिवस? मज्जा बिझी डे होता सकाळपासून धावपळ खूप साऱ्या लोकांना भेटलो आणि बऱ्यापैकी आम्ही शूट म्हणजे नाही केलंय कारण बिझी एवढं होतो गप्पा गोष्टींमध्ये. बिझी तर होतोच पण काही लोकांचं प्रायव्हसी मॅटर करते सगळं काही मॅटर करतं असो. चला छान गेला दिवस खूप लोकांना आम्ही भेटलो खूप लोकांशी बोललो मस्त ओव्हरऑल. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय टेक केअर and live, laugh and love. Bye bye. किसी को सपना